करमाळा नाका म्हणजे दुर्गावलाच राहतात, जवळच राहतात. तर माझ्याकडे हे 5-6 दिवस अगोदर हे लोक आलेले की असं मैदानाचा विषय आहे. म्हटलं ठीक आहे. मी त्यांना ऑफिसला काकांकडे घेऊन आली. काका कालच आले ते ऑफिसला, जास्त वेळ पण नाही झाला. कालच ऑफिसला आले. कालच काकांनी मनाली साहेबांची अपॉइंटमेंट घेऊन आज आले इकडे. मनाली साहेबांनी चांगलं उत्तर दिलं त्याच्यावर. ग्राउंडमध्ये कसं आहे, इकडे सत्ताधारी जे लोक आहेत त्यांनी सगळे ग्राउंड खाल्ले आहेत वसई विरारमध्ये. त्याच्यामुळे लोकांना मुलांना खेळायला ग्राउंडच नाही आहेत. आणि खाल्लेले ग्राउंड आता तुम्ही त्यांच्या घशातनं काढता. घशातून काढणारच आहे. जे जे त्यांनी खाल्ले ते आम्ही एक एक स्टेप बाय सगळं घशात. आणि ह्यांच्या ग्राउंडचा विषय तो आता मनाली साहेबांच्या काकांनी बोलून झालेला आहे आणि त्यांना जे विषय आहे तो त्यांचा आम्ही करून देणारच आहे. आगरीच आहे ना, आणि आगरी लोकांमध्ये आग असतेच. पण आम्ही एक पेशन्स ठेवून होतो. गेली 4 महिने झाला आम्ही फॉलोअप घेत होतो. जे आमचे कामगार आहेत त्यांनी युनियन बदलून आमच्या युनियनमध्ये आले आणि आगरी सेना त्यांच्याकडनं वर्षाकाठी 1ही रुपया घेत नाही. 1ही रुपया नाही. त्यांचे जे 5,000 रुपये युनियन दुसरी युनियन घेत होती ते 5,000 रुपये आगरी सेनेने वाचवले. त्याचबरोबर त्यांचे बोनसचे पैसे आगरी सेनेने वाचवले. त्या युनियनच्या पोटावर नाही, कुठेतरी कामगारांचं भलं व्हावं, कामगारांना जे 5,000 रुपये खर्च होत होते ते वाचावे म्हणून आगरी सेनेने पुढाकार घेतला. आणि 4 महिने झाले आगरी सेना याचा पाठपुरावा करत होती. आणि आगरी सेनेमध्ये आल्यामुळे त्या कॉन्ट्रॅक्टरने त्यांना नाहक त्रास द्यायला सुरुवात केली होती. आम्ही वारंवार महानगरपालिकेचे जे प्रशासन आहे त्यांच्याकडे विनंती करत होतो की ह्यांना होणारा त्रास हा बंद व्हावा, जेणेकरून त्यांची जी पिळवणूक आहे. आगरी सेनेमध्ये आले म्हणून तुम्हाला त्रास, म्हणजे ह्यांना किती मजुरी आहे या अधिकाऱ्यांची किंवा त्या कॉन्ट्रॅक्टरची. त्यामुळेच आगरी सेनेला हे पाऊल उचलावं लागलं. आणि कैलास शाखांनी त्यांचं जे रौद्र रूप आहे, कैलासच्या नावाप्रमाणे जे रौद्र रूप आहे ते त्यांनी दाखवलं. आगरी सेना जिंदाबाद, आगरी सेना जिंदाबाद, आगरी सेना जिंदाबाद.